माझ्या अशील विरुद्ध प्रलंबित असलेला फौजदारी खटला पासपोर्ट नूतनीकरण नाकारण्याचा आधार नाही, यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. मित्रांनो, परदेशामध्ये फिरायला जाण्यासाठी म्हणजे कुटुंबासोबत असो किंवा मित्रांसोबत असो फिरायला जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आपण बाहेर देशामध्ये फिरायला जातो आणि बाहेर देशामध्ये फिरायला जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असते. पासपोर्ट म्हणजे एक आपला आयडेंटिटी कार्ड असतं जे विदेशामध्ये आपल्याला दाखवावं लागतं की मी भारताचा नागरिक आहे, जसं आपलं आधार कार्ड असतं. सर्वांना माहीत आहे पासपोर्टबद्दल. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीवर एखादा गुन्हा असतो, ती केस न्यायालयामध्ये प्रलंबित असते किंवा जो गुन्हा दाखल केलेला आहे त्या केसमध्ये चार्जशीट आलेलं नसेल ती गोष्ट असो, किंवा चार्जशीट आलेला आहे परंतु केस प्रलंबित आहे, अद्याप त्याचा निकाल झालेला नाही, आणि एखाद्या व्यक्तीनं पूर्वी पासपोर्ट काढलेला आहे परंतु तो पासपोर्ट जो आहे तो संपत आलेला आहे त्याची मुदत, आणि त्याचं त्या व्यक्तीला नूतनीकरण करायचं आहे. तर न्यायालयामध्ये केस चालू आहे, एवढ्या एका मुद्द्यावरून त्या पासपोर्टचं नूतनीकरण करण्याचं जे युनियन ऑफ इंडिया आहे तर त्यांना नाकारता येईल का, याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे, आणि त्या न्यायनिर्णयाबद्दल आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, या केसचं नाव आहे महेश कुमार अग्रवाल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया व इतर. महेश कुमार अग्रवाल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया व इतर, आणि याचा जो अपील नंबर जो आहे तो SLP 17/769/25 या निकालाच्या विरुद्ध जे आहे ते 2025 साली हे जे आहे ते दाखल करण्यात आलं होतं अपील. तर याच्यामध्ये जे हे होते ऑफिस होतं सेंट्रल गव्हर्नमेंटचं, तर ते पण पार्टी होते. आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च जे प्रथम कोर्ट द्वितीय कोर्ट यामध्ये हा वाद गेला, आणि त्याच्यामध्ये या आरोपीच्या विरुद्ध केस पेंडिंग आहे आणि त्यामुळे त्याचा पासपोर्ट रिन्यू करता येणार नाही अशा प्रकारचा मुद्दा जो आहे तो उपस्थित करण्यात आला. पासपोर्ट ॲक्टमधल्या विविध कलमांचा संदर्भ देण्यात आला. आपण त्याच्या कायद्याच्या क्लिष्ट कलमांबद्दल त्याच्या खोलात न जाता ह्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं जे आहे या केसमध्ये न्यायनिर्णय दिलेला आहे, आणि तो न्यायनिर्णय जो आहे तो 19 डिसेंबर 2025ला दिलेला आहे, अगदी नुकताच 2-4 दिवसापूर्वी दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं जे ॲपिलंट होते ज्यांनी पासपोर्ट रिन्युएशनसाठी अर्ज केला होता आणि ज्यांचा रिन्युअल पासपोर्टचं नाकारलेलं होतं, तर त्यांचं जे अपील आहे ते मंजूर केलेलं आहे. आणि जजमेंटच्या आपण काही शेवटच्या ओळी ज्या आहेत त्या वाचूयात. तर पॅरा नंबर 29 मध्ये शेवटी माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की द जजमेंट अँड ऑर्डर डेटेड 4/4/25 पास्ड बाय द डिव्हिजन बेंच ऑफ हायकोर्ट ऑफ कलकत्ता इन APOT नंबर 215/2024 as well as the judgment and order dated 15/5/24 passed by the learned single judge in WPO नंबर 352/24 आर सेट असावी, की ज्याच्यानुसार जे हे कोर्ट होते ज्यांची आत्ता मी नावं घेतली तर त्यांनी पासपोर्ट रिन्युअलला परवानगी नाकारलेली होती. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढं असं म्हटलेलं की द रिस्पॉन्डंट्स आर डायरेक्टेड, जे त्यातले रिस्पॉन्डंट प्रतिवादी होते त्यांना जे सेंट्रल गव्हर्नमेंट होतं तर त्यांना असे डायरेक्शन्स दिलेले आहेत, are directed to reissue an ordinary passport to the appellant for the normal period of 10 years from the date of issue, such subject to compliance with the usual procedure requirement within a period of 4 weeks from the date of production of copy of this judgment before RPO कोलकाता. म्हणजे 1 महिन्याच्या आत ताबडतोब पासपोर्टचं रिन्युअल करून द्यावं असे स्पेसिफिक स्पष्ट डायरेक्शन जे आहेत ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये दिले आहेत. द पासपोर्ट सो इश्यूड शाल remain subject to all existing future orders passed by the NIA court रांची. जे कोर्ट होते त्यांनी जर का काही पुढील आदेश केले त्या आरोपीच्या विरुद्ध तर ते सुद्धा त्या आरोपीवर बंधनकारक राहतील असं म्हटलेलं आहे. आणि पुढं असं म्हटलेलं आहे इन्क्लुडिंग इन पर्टिक्युलर द कंडिशन दॅट द अपॅलंट शाल नॉट लिव्ह इंडिया विदाउट प्रायर परमिशन ऑफ द कोर्ट कन्सर्न अँड शाल डिपॉझिट द पासपोर्ट इन दॅट कोर्ट ॲज अँड व्हेन सो डायरेक्टेड. म्हणजे 2 महत्त्वाच्या अटी याच्यामध्ये अशा घातलेल्या होत्या की तुमच्यावर केस पेंडिंग आहे तर तुम्ही मेहरबान कोर्टाची परमिशन घ्या परदेशात जाण्याच्या अगोदर, किंवा माननीय कोर्टाने जर का पासपोर्ट न्यायालयामध्ये जमा करण्यास परवानगी दिली, जमा करण्याचा आदेश केला, तर माननीय कोर्टाकडे आपण जेव्हा कोर्टाला वाटेल तेव्हा तो पासपोर्ट जो आहे तो जमा करावा. तर ह्या 2 अटींवर या अपेलंटचा जे अर्जदार होते त्यांचा पासपोर्ट रिन्युअलचा अर्ज जो आहे तो मंजूर केलेला आहे. म्हणजे या केसमधून आपल्याला एक निष्कर्ष महत्त्वाचा काय निघतो
बऱ्याच वेळा आपण पाहतो की पासपोर्ट अथॉरिटीज असं म्हणतात की आपल्या विरुद्ध केस पेंडिंग आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जे आहे ते पासपोर्ट रिन्यू करणार नाही. ती केस अगोदर निकाली झाली पाहिजे. तर केस पेंडिंग आहे त्यामुळे पासपोर्ट रिन्युअलला कोणतीही अडचण येत नाही आणि हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये क्लिअर केलेलं आहे. महेश कुमार अग्रवाल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या केसचं हे नाव आहे आणि निकालाची जी तारीख आहे ज्युनियर वकील मित्रांसाठी मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. तर निकालाची तारीख आहे 19 डिसेंबर 2025. अपेक्षा करतो की ही माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या सर्वांना समजली असेल, आवडली सुद्धा असेल. जर आपल्याला माहिती आवडली असल्यास त्या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर आपण पाहत असाल आणि अद्याप जर का आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आम्ही व्हिडिओ पोस्ट केला आहे हे आपल्याला समजेल. आणि आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर यूट्यूब चॅनलवर आपल्याला त्या ठिकाणी हाईप नावाचं कलरचं आणि स्टार असलेलं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा. धन्यवाद.